वाशिम वीज वितरण कंपनी कार्यालयात जो राष्ट्रध्वजाचा अवमान झाला होता त्या संदर्भात आम्ही जो आवाज उठवला होता। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। तर तो आवाज आम्ही एक ते दीड वर्षापासून उठवला आहे। त्याच्यावर एक शासनाने एक समिती नेमली होती, पण त्या समितीने चुकीचा अहवाल दिलेला आहे। शासन त्यांच्या हे 70 ते 80 कर्मचारी ध्वजारोहण कार्यक्रमाला गैरहजर होते। त्यात एक मुख्य अधीक्षक अभियंता जे जिल्ह्याचे बॉस राहतात एसी ते सुद्धा गैरहजर होते। त्यांनी स्वतः कार्यक्रमाचं परिपत्रक काढलं होतं आणि आम्ही मागच्या वेळेस उपोषण केलं त्यावेळेस त्यांनी जी समिती नेमली होती त्या समितीचा पूर्णपणे खोटा अहवाल आम्हाला सादर केला आणि जिल्हाधिकारी मॅडम यांना पण सादर केलेला आहे। आणि आम्हाला ते सांगतात की आम्ही तुम्हाला अहवाल दिला, पण आमची एकच मागणी आहे की त्यांच्यावर नक्कीच कारवाई झाली पाहिजे, कारण की ते 70 ते 80 कर्मचारी राष्ट्रध्वजाच्या कार्यक्रमाला गैरहजर होते। आणखी काय बनावट काय केलं त्यांनी? आणि त्यांनी एक 2 वाजता येऊन एक बनावट फोटो तयार करून तो फोटो आम्हाला टाकला की मी कार्यक्रमाला हजर होतो म्हणून। आणि त्यांनी आम्हाला हे पण सांगितलं होतं, त्यांची रेकॉर्डिंग आहे आमच्याकडे, की मी अकोल्याच्या कार्यक्रमाला गेलो होतो, पण ते अकोल्याच्याही कार्यक्रमाला सुद्धा नव्हते। त्या कार्यक्रमाचे पण फोटो आमच्याकडे आहेत। अपमान म्हणजे तसं पाहिलं तर देशद्रोहाचा अपमान असतो, परंतु सरकार कोणाला पाठीशी घालत आहे हेच मुळात कळत नाही आहे। हेच जर मंत्र्याकडून किंवा इतर खरोखर त्यांच्यासोबत असणाऱ्या अधिकाऱ्यांकडून जर झालेलं असेल तर त्यांना सरकार पाठीशी घालतं, पण ज्या वेळेला एखाद्या सामान्य लोकांकडून जर असा अपमान झाला तर त्याच्यावर तुरंत कारवाई केली जाते। पण मग एका वर्षापासून म्हणतात की आजकालचे तरुण पिढी वाया गेलेली आहे, पण कसली वाया गेलेली आहे? 1 ते 1.25 वर्षापासून पिछा पुरवत आहे, पाठपुरावा करत आहे की देशाच्या राष्ट्रध्वजाचा अपमान झालेला आहे, परंतु आजपर्यंत फक्त समिती नेमून त्याच्यावर कुठलीही कारवाई केलेली नाही। तर त्यासाठी जर आजपर्यंत जर आम्हाला कुठलाही जर त्याच्या बाबतीत जर उत्तर मिळणार नसेल तर आम्ही हे आंदोलन अजून तीव्र प्रमाणात छेडणार आहे आणि राष्ट्रवादीकडून आमचा संपूर्ण पाठिंबा आम्ही जाहीर करतो। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।